नमस्कार, मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले आयुष स्वास्थ्य या विश्वजय आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते आहे। आता नुकताच हिवाळा संपला आहे आणि वसंत ऋतू जो आहे तो सुरू झालेला आहे। आंब्याला छान मोहर आला आहे, त्याचा दरवळ सगळीकडे पसरतो आहे। मोगरा गुलाब फुललेले आहेत, त्याचाही सुगंध पसरलेला आहे। मधून मधून कोकिळेची साद यायला लागली आहे आणि वसंत ऋतू आल्याची ती चाहूल आहे असं आपण मानू शकतो। तर या वसंत ऋतूमध्ये आयुर्वेदानुसार हा कफ प्रकोपाचा काळ आहे आणि कफ प्रकोपाच्या काळामध्ये कफ जो आहे तो पातळ होऊन बाहेर पडायला सुरुवात होते। दुपारचं ऊन जे आहे तर ते थोडंसं तीव्र असतं, त्यामुळे हिवाळ्यामध्ये शरीरामध्ये जो कफ साचलेला असतो तर तो या उन्हाच्या उष्णतेमुळे पातळ होतो आणि बाहेर पडायला सुरुवात होते। त्यामुळे या ऋतूमध्ये जो तो आपला आहार विहार आहे तो कफाला कमी करणारा कफशामक असा असायला हवा। तर सगळ्यात पहिले म्हणजे रोज व्यायाम जो आहे तर तो करायला हवा। व्यायामामुळे कफाचं पचन होतं आणि तो कमी व्हायला मदत मिळते किंवा मेद जो आहे तो साचत नाही। कफ जास्त असल्या कारणाने अग्नी जो आहे तो मंद झालेला असतो, त्यामुळे पचायला जड पदार्थ, स्निग्ध, गोड, आंबट पदार्थ असे आता सध्या आहारामध्ये नसायला हवेत। त्याऐवजी तुरट आणि कडू रसाचा जो आहे तो समावेश तुमच्या आहारामध्ये करायला पाहिजे। म्हणजे भाज्या ज्या असतील तर कारलं, पडवळ, वाल अशा तुरट कडू चवीच्या भाज्या ज्या आहेत तर त्याचा समावेश तुमच्या आहारामध्ये जो आहे तो करायला हवा। किंवा वेलीवरच्या भाज्या आहेत, भोपळा, दोडका, घोसाळे यांचाही समावेश जो आहे तो आहारात करायला हवा, कारण वेलीवरच्या भाज्या ज्या आहेत तर त्या पचायला हलक्या असतात। पाणी जे आहे तर ते रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे। ऊन पडायला लागलं म्हणून लगेच माठातलं पाणी प्यायलंय, फ्रीजमधलं पाणी प्यायलंय तर असं आत्ता लगेच करायचं नाही, कारण हिवाळा संपून वसंत ऋतू सुरू झालेला आहे आणि हा ऋतूचा संधी काळ आहे। त्यामुळे एका ऋतूची ऋतुचर्या हळूहळू कमी करत जाऊन पुढच्या ऋतूची ऋतुचर्या हळूहळू वाढवायची असते। आईस्क्रीम, कोल्ड्रिंक, उसाचा रस, खूप दही अशा प्रमाणात दुपारच्या वेळेला सेवन करू नये। हे कफ वाढवणारे पदार्थ आहेत, आपल्याला कफ कमी करायचा आहे, त्यामुळे याचं सेवन सध्या टाळलेलं बरं। किंवा सरबतही लगेच सुरू करायची नाहीये, तर थोडा उन्हाळा लागल्यानंतर, ग्रीष्म ऋतू लागल्यानंतर मग सरबत वगैरे जी आहेत तर त्याचं सेवन करायचं आहे, कारण गोड आणि आंबट रस जो आहे तर तो कफ वाढवणारा सांगितलेला आहे। हा जो कफ वाढलेला असतो तर त्यामुळे दुपारच्या वेळेला तुम्ही झोपायला नाही पाहिजे, कारण दुपारच्या झोपेमुळे पण कफ वाढतो किंवा अग्नी जो आहे तो मंद होतो। वेगवेगळे मसाले जे आहेत किंवा ओली हळद, लसूण याचाही आहारात समावेश करावा, त्याच्यामुळे कफ कमी व्हायला मदत मिळते। दुपारची झोप तर टाळायची आहे आणि खूप आराम, लोळून राहणं याचाही टाळायचा प्रयत्न करायचा आहे। थोडीशी शारीरिक हालचाल जी आहे ती वाढवायला पाहिजे, शरीराला उठणं लावायला पाहिजे की ज्याच्यामुळे मेद जो आहे किंवा कफ जो आहे तर तो कमी होतो। जर त्वचा रुक्ष पडली असेल तर आधी अभ्यंग करून मग उठणं जे आहे तर ते लावायला पाहिजे। जुनं धान्य म्हणजे गहू जे आहेत ते जुने वापरायचे आहेत, म्हणजे ते पचायला हलके होतात आणि कफ वाढवत नाही। किंवा तृणधान्य आहेत की जी कफ कमी करणारी आहेत, वृक्ष आहेत, त्यामुळे त्याचाही समावेश तुम्हाला आहारामध्ये करता येईल। राजगिरा वापरला, नाचणी आहे, भगर आहे, तर ह्यांचा वापर जो आहे तर तुम्ही आहारामध्ये करायला पाहिजे आहे। संध्याकाळच्या वेळेला भाकरी खाल्ली आहे ज्वारी बाजरीची, दुपारच्या वेळेला पोळी किंवा फुलका खाल्ला आहे तर असं पण चालू शकतं। ताक प्यायचं असेल दुपारच्या वेळेला तर ते आंबट बिलकुल नको, ताजं ताक घ्यायला पाहिजे की जे थोडंसं चवीला तुरट असेल आणि त्याच्यामध्ये सुंठ, मिरे किंवा जिरपूड, सैंधव असं घालून घ्यायचं आहे। तुम्हाला दूध घ्यायची सवय असेल तर दुधामध्ये हळद आणि सुंठ घालून किंवा दूध हळद या पद्धतीने घ्यायला पाहिजे, म्हणजे कफ जो आहे तो वाढणार नाही। रात्रीच्या वेळेला जे आहे तर रात्री झोपत असताना दोन्ही नागपुडीमध्ये 2-2 थेंब औषधी सिद्ध तेलाचे किंवा गायच्या तुपाचे असे घालून नस्य करायचं आहे, किंवा वैद्यांच्या देखरेखीखाली तुम्ही नस्य चिकित्सा जी आहे तर ती करून घेऊ शकता। आहारामध्ये स्निग्ध, तेलकट, तुपकट पदार्थ जे आहे तर त्यांचा वापर जो आहे तो पूर्णपणे टाळायचा आहे। तेलकट आणि तुपकट पदार्थांमुळे कफ जो आहे तो शरीरात वाढतो आणि ऑलरेडी कफ प्रकोपाचा काळ असल्या कारणाने आपण कफ न वाढणारं असं अन्नपान जे आहे तर ते सेवन करण्याचा प्रयत्न करतो आहोत। पाणी जे आहे तर ते सिद्ध जल म्हणजे सुंठ, दालचिनी घालून पाणी प्यायलं तरी चालणार आहे, मध घालून पाणी प्यायलं तरी चालणार आहे।
किंवा नागरमोथा आहे तो पाण्यात घालून ठेवला आणि प्यायला तरी चालेल, कोमट पाणी प्यायलं तरी चालेल किंवा रूम टेम्परेचरचं पाणीही चालू शकतं. तर ह्या पद्धतीने आपण जे आहे तर ते आहार विहारामध्ये बदल जे आहे तर ते करतो. कफ प्रकोपाचा काळ असल्या कारणामुळे पंचकर्मापैकी वमन जे आहे तर ते वसंत ऋतूमध्ये करायला सांगितलेलं आहे. खरं सांगायचं तर वसंत ऋतू जो आहे तर तो 2 महिने असतो, म्हणजे फाल्गुन आणि चैत्र असा साधारणपणे वसंत ऋतू असतो. पण सध्याच्या काळात जर लक्षणं बघितली आपण ऋतूची तर जेमतेम महिनाभर हा वसंत ऋतू जो आहे तो असतो आणि लगेच ग्रीष्मासारखं ऊन जे आहे तर ते तापायला सुरुवात होते. तर या महिनाभराच्या काळामध्ये कफ निसरण होईल असे पदार्थ किंवा कफ कमी होईल असे पदार्थ आणि व्यायाम किंवा हालचाल जी आहे ती केल्यामुळे कफाचं शमन होतं. आणि ज्यांचा अतिरिक्त कफ वाढलेला आहे, खूप उत्कलेश झालेला आहे, कफ बाहेर निघतो आहे, तर त्यांनी वमन करून घ्यायला काही हरकत नाही. अर्थात वमन करायचं की नाही हे वैद्यांना दाखवून ते ठरलेलं योग्य असतं. वमन म्हणजे उलटीद्वारे दोषांचं शोधन करणं. तर यामध्ये उलटीचं औषध दिल्यानंतर उलटी होते, त्यावेळेला कफात आधी कफ पडतो आणि मग पित्त पडतं. आणि वमन करण्याच्या पूर्वी स्नेहपान करायचं असतं. स्नेहपान म्हणजे पोटामध्ये तूप घेणं, तर ते चढत्या क्रमाने घ्यायचं असतं, 25 ml 50 ml अशा पद्धतीने. तर ते व्यक्तिनुसार ठरतं की किती स्नेह द्यायचा आहे आणि किती दिवस द्यायचा आहे. त्यानंतर 1 दिवस कफ प्रकोपक आहार देऊन वमन जे आहे तर ते ठरवलं जातं. त्या दिवशी उलटी होईल असं औषध देऊन उलटी जी आहे तर ती किंवा वमन जे आहे तर त्याचं कर्म जे आहे तर ते केलं जातं. आणि वमन कर्म झाल्यानंतर आहारात काही बदल असतात ज्याला संसर्जन क्रम असं म्हणतो. कारण आतडी जी आहे ती पूर्ण मोकळी असतात, तर त्यामुळे आपण लहान बाळाला कसं आहार सुरू करत असताना पहिले वरणाचं पाणी, पेज भाताची असं देतो, त्याप्रमाणे एक एक अन्नकाळ जो आहे तर तो आपल्याला सुरू करायचा असतो. म्हणजे लिक्विड डाएट, सेमी सॉलिड डाएट आणि मग सॉलिड डाएट अशा पद्धतीने. तर ह्या पद्धतीने या ऋतूमध्ये वमन कर्म जे आहे तर ते केलं जातं. त्याची अर्हता वैद्य ठरवतात. तर बाकीची जी ऋतुचर्या आहे, वसंत ऋतू आता आलेला आहे, त्याची छान सगळीकडे वातावरण आहे, तर त्याचा आस्वाद घेण्यासाठी आपली प्रकृती पण चांगली असणं आवश्यक आहे. तेव्हा कफशामक आहार विहार जो आहे तर तो ठेवायचाच आहे आणि आपली तब्येत चांगली राखायची आहे. काय? नमस्कार.